भगवते वासुदेवाय नमः. सांख्य योग अध्याय दुसरा. गीतेचा सार हा आता दुसरा अध्याय सुरू झालेला आहे, तर आपण तो दुसरा अध्याय सुरू करूया. करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण काय म्हणाला ते आता आपण बघणार आहोत. भौतिक करुणा आणि अश्रू ही सर्व आत्मस्वरूपाविषयी असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनातन आत्म्यासंबंधी करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णांनी मधु दैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही. बुडणाऱ्यांच्या वस्त्राविषयी करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचविता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राविषयी शोक करतो त्याला क्षुद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. अर्जुन क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. तथापि भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्या भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्णप्राप्ती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो तेव्हाच त्याला या प्रकारच्या साक्षात्कार प्राप्तीची शक्यता असते. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्याचे ज्ञान आहे त्याला या मोहमयी गोष्टी मुळीच शोभत नाही. असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतो. कृष्ण म्हणजे पूर्णपुरुष भगवान, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख भगवान असाच केला आहे. भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे. परमसत्याचा साक्षात्कार हा 3 अवस्थांमध्ये होतो. निर्विशेष ब्रह्मा अर्थात सर्वव्यापी चेतना, परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयांमध्ये स्थित परमसत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. श्रीमद भागवतात परमसत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे, सांगण्यात आलेली आहे. परमसत्याचे ज्ञान असणारे ज्ञाते ज्ञानाच्या 3 अवस्थांमध्ये परमसत्याच्या साक्षात्कारात करतात आणि या सर्व एकसमान आहेत. परमसत्याच्या या अशा अवस्थांना ब्रह्मा, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. ही 3 दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करण्यात येतात. सूर्यालाही विविध प्रकारची 3 स्वरूपे आहेत. उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक. जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे. जो सूर्याच्या पृष्ठभागाचे स्वरूप जाणतो तो अधिक प्रगतावस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकांमध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे. जे सामान्य विद्यार्थी केवळ सूर्यप्रकाश, त्याचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा देदीप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यात समाधान मानतात, यांची तुलना परमसत्याच्या केवळ ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार करू शकणाऱ्या उपासकांशी करता येईल. जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो
सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो आणि त्यांची तुलना परमसत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकांमध्ये करता येईल. जो सूर्यग्रहाच्या अंतप्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परमसत्याचा साकार रूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकांशी करता येते. म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परमसत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत. सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून विभक्त करता येत नसले तरी 3 विविध अवस्थांमध्ये अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात. भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवांचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे. संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बळ, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तित्वास भगवान असे म्हटले जाते. अत्यंत श्रीमंत, अत्यंत बलवान, अत्यंत सुंदर, अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त असे अनेक लोक आहेत. पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की आपल्याकडे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बळ इत्यादी सर्व काही पूर्ण रूपामध्ये आहे. केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात, कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. ब्रह्मदेव, भगवान, शिव, नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्णा इतके संपूर्ण ऐश्वर्य नाही. म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. तेच आदिपुरुष किंवा भगवान आहेत आणि गोविंद या नावाने जाणले जातात. तेच सर्व कारणांचे परम कारण आहेत. भगवंताच्या गुणांनी संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत, परंतु श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ आहेत, कारण कोणीही त्यांच्याशी साम्य साधू शकत नाही. कोणीही श्रीकृष्णाची बरोबरी करू शकत नाही. तेच परमपुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमय आहे. तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. श्रीमद भागवतामध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे अनेक अवतार सांगितलेले आहेत, पण श्रीकृष्णाचे आदिपुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे आणि त्यांच्यापासून अनेकानेक अवतारांचा विस्तार होतो. श्रीकृष्णापासूनच अनेक अवतार तयार होतात आणि त्या सर्व अवतारांची पूजा केली जाते. फक्त पण एकच देव असतो, तो म्हणजे श्रीकृष्ण भगवान. या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो भगवत अवतार म्हणजे भगवंतांची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंशरूपे आहेत. पण श्रीकृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमसत्य आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांविषयीचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण कुतः म्हणजेच कोठून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात आणि म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवनमूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाविषयक भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परमसत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे यांचे ज्ञान नसते. हे भौतिक जगाच्या बाह्यकारी रूपाद्वारे आकर्षिले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते. ज्या लोकांना भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते. अर्जुन क्षत्रिय असूनही त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो
भ्रष्ट होत होता. अशा प्रकारची भ्याड वृत्ती अनार्यांना शोभणारी होती. अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगामध्ये कीर्तिमान होण्याची संधीसुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनाची आपल्या नातलगांसंबंधीची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत आहे. या समोरचा भाग जो आहे तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी ही भगवद्गीता मराठीमध्ये आहे आणि ही भगवद्गीता जीवनामध्ये एकदा तरी ऐकायलाच पाहिजे. त्यांनी मोबाईल सुरू करून दिला आणि ऐकत राहिलं तरी पण होते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हरे राम हरे कृष्णा. राधे राधे.